वळ्या पुढल्या बातमीकडे मुंबईतल्या जोगेश्वरी या ठिकाणी एका उंच इमारतीला आग लागली। मुंबईमध्ये हे व्यापारी संकुल आहे आणि या व्यापारी संकुलाला ही आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येते। मुंबईमधली ही घटना समोर आली आहे। या संपूर्ण इमारतीमध्ये विविध कार्यालये आहेत आणि या ठिकाणी जवळजवळ 4 आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहे। महेंद्र, एकूणच या आगीविषयी काय माहिती मिळतेय, आत्ताची काय स्थिती आहे? प्रशांत सर, ही आग जोगेश्वरी येथील बिझनेस सेंटर म्हणून एक बिल्डिंग आहे। त्या बिल्डिंग मध्ये या जे वरचे माळे आहेत त्यांना ही आग लागली आहे आणि ही आग अद्याप कशी लागली याबद्दल जी आहे ती माहिती नाहीये। मात्र ह्या बिल्डिंग मध्ये कॉर्पोरेट क्षेत्रात काही काम करणारे लोक आहेत ती या बिझनेस पार्क मध्ये काम करत होती आणि त्या लोकांना बाहेर काढण्याचं काम आहे ते अग्निशमन दलाच्या वतीने करण्यात येत आहे। दरम्यान 10:30च्या आसपास ही आग लागली होती। यामध्ये या आगीमध्ये अद्याप कुणी जखमी झालंय किंवा अद्याप काही लागलंय कोणाला अशी काही जे ती याबाबत अद्यापही पोलिसांकडून काही माहिती देण्यात आलेली नाही। मात्र पोलिसांचं पथक असेल, अग्निशामक दलाची लोक असतील आणि इलेक्ट्रिसिटी विद्युत विभागातली काही लोक आहेत ती लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अग्निशमन दलाकडून जे ते आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम चालू आहे। महेंद्र, एकूणच या संपूर्ण आगीच्या घटनेमध्ये काही जीवितहानी किंवा इतर काही दुर्घटना घडल्याचं कळतंय? सुरुवातीला आग लागली होती ती थोडकी होती, त्यामुळे हवेच्या धुरामुळे ही आग वाढली आणि या ठिकाणी काम करणारे काही लोक आहेत असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे। त्यामुळे त्यांना बाहेर काढण्याचं काम चालू आहे। अद्यापही कोणी जखमी नाहीये किंवा काही अशी दुर्घटना घडली नाहीये। फक्त ज्या वस्तू आहेत ऑफिसमधल्या ज्या काही त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं याची माहिती मिळते। पोलीस आणि अग्निशमन दल आणि विद्युत विभागाची लोक त्या ठिकाणी मदत करत आहेत आणि पोलीस जे ते अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालू आहेत। नक्कीच त्या ठिकाणी मदतीचं कार्य सुरू असल्याचं आपण पाहतोय, पण एकूणच ही खूप मोठी आणि उंच अशी इमारत दिसते, पण ही सगळ्या इमारतीला आग लागलेली दिसत नाहीये। पहिल्या काही मजल्यांवरती ही आग पसरल्याचं दिसतंय। सुरुवातीला ही उंच इमारत आहे, त्यामुळे वरती जी इमारतीचे जे मजले आहेत त्या ठिकाणी ही आग लागली होती आणि हवेत प्रवाह आहे त्यामुळे आग जास्त वाढली आणि पोलिसांना आणि अग्निशमन दलाला जे या ठिकाणी स्थानिकांनी पाचारण केलं होतं, बोलवण्यात आलं होतं आणि अग्निशमन दल जे ते या ठिकाणी पोहोचले। 3 गाड्या अग्निशमन दलाच्या या ठिकाणी आता उपस्थित आहेत आणि अग्निशमन दलाकडून जे ते आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम चालू आहे। मात्र आग ही प्रचंड अशी पसरत चालल्यामुळे हवेचा जो प्रवाह आहे त्यामुळे ही आग पसरत चालल्यामुळे अग्निशमन दलाला जे ते जवानांना मदत करण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत त्यांना थोडा त्रास सहन करावा लागतोय। नक्कीच महेंद्र, धन्यवाद आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी। मुंबईच्या जोगेश्वरी परिसरामध्ये ही भीषण आग लागली। आणखी एक महत्त्वाची बातमी, स्थानिक निवडणुकीमध्ये काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलाय। महापौर काँग्रेसचाच होणार असं भाई जगताप यांनी म्हटलंय, त्यामुळे राजकीय चर्चांना